नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, जे ITI इन्स्ट्रक्टरचे पद होतं त्या ITI इन्स्ट्रक्टरच्या पदसाठी मित्रांनो भरपूर काही वेळ ओलांडून गेलेला आहे। 1457 पोस्टची DBTची ती रिक्रुटमेंट होती आणि त्याच्या मागच्या ज्या रिक्रुटमेंट आहे ते मुले जे आहे ते जॉईनसुद्धा झालेले आहे, पेमेंटसुद्धा त्यांचं सुरू झालेलं आहे, परंतु यांची प्रोसेस काही संपत नाही। तसंच या संदर्भात काल जे आहे ते एक परिपत्रक आलेलं आहे, एक सर्क्युलर आलेला आहे नॉट एलिजिबल कॅन्डिडेटचं। ठीक आहे, 1457 पोस्टच्या संदर्भात आहे आणि 772 पोस्टची अजून काही अपडेट दिलेली त्यांनी नाही आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी काल टाकलेला आहे, जो ऑफिशियल आपला टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर YTचा। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि परिपत्रकसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती मिळेल। ठीक आहे, परिपत्रक क्रमांक 190 होतं, दिनांक 5/3/2025चं परिपत्रक आहे। ठीक आहे, कौशल्य रोजगार व उद्योजकता जे डिपार्टमेंट आहे त्या DBTच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता 1457 पदाच्या संदर्भातलं आहे। तर 1457 पदे भरण्याकरता दिनांक 17/8/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात। आता तुम्ही विचार करा, 17/8/2022 रोजीची ही जाहिरात आहे, आता 2025 चालू आहे मित्रांनो, आणि अजूनही या भरतीचा काही पत्ता नाही। ठीक आहे, तर क्रमांक 1/2022च्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून उमेदवारांची शिफारस नियुक्ती प्राधिकरणाने करण्यात आली होती। नियुक्ती प्राधिकारी स्तरावर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, समकक्षता, अनुभव, पात्रतेकरता आवश्यक अन्य प्रमाणपत्र किंवा कागदपत्र इत्यादींची पडताळणी संबंधित आस्थापनाकडून पडताळणी केली असता अपात्र म्हणजे नॉट एलिजिबल ठरलेल्या 33 उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे, तरी संबंधित उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी। ठीक आहे, तर बघा DBच्या ज्या प्रोसेस आहे त्या अजूनही चालूच आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा, रिझल्ट ऑफ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे जे कॅन्डिडेट एलिजिबल नाही इथून पुढे त्यांच्याकरता हा रिझल्ट आहे। याच्यामध्ये पोस्टचं नाव दिलेलं आहे, मेरिट नंबर दिलेला आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे, सिलेक्शन कॅटेगरी दिलेली आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्क आणि रिझल्ट दिलेला आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, कारपेंटर नाव त्यांनी दिलेलं आहे, मेल कॅन्डिडेट आहे, OBC SP स्पोर्ट पर्सन आहे, अंडर व्हेरिफिकेशन होतं, नॉट एलिजिबल दिलेलं आहे। कारण काय तर नॉट हॅव्हिंग स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी म्हणजे स्पोर्ट्स सर्टिफिकेट यांच्याकडे व्हॅलिड पिरियड म्हटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सेकंड नंबरचे कॅन्डिडेट आहे तर ड्राफ्टमॅन सिव्हिल करता त्यांचं जे होतं क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, तर ड्राफ्टमॅन सिव्हिल क्राफ्ट इन्स्ट्रक्टर करता फिमेल कॅन्डिडेट होत्या ओपन LDS इलिजिबल दिलेलं आहे, म्हणजे जे अंडर रिमार्क होते तर अंडर इलिजिबल दिलेलं नॉट हॅव्हिंग इनिशियल 2022-2023चे सर्टिफिकेट नॉट एलिजिबल, जे म्हणजे इलिजिबल असलेल्या कॅन्डिडेटला सुद्धा त्यांनी नॉट एलिजिबल इथे केलेलं आहे। ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्क अगोदरचा एलिजिबल होता आणि नंतर त्यांना परत नॉट एलिजिबल केलं, कशा करता तर इनिशियल 2022 किंवा 23चं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नव्हतं। ठीक आहे, 3 नंबरचं जर कॅन्डिडेट बघितलं आपण तर फिमेल कॅन्डिडेट आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये ड्रेस मेकिंग करता अंडर व्हेरिफिकेशन होतं आणि रिमार्क जो आला आहे, रिझल्ट जो आला आहे त्यांचा नॉट एलिजिबल आला, नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे। तर अशा मित्रांनो बऱ्याच प्रकारचे तुम्ही बघू शकता इथे 33 लोकांना त्यांनी नॉट एलिजिबल केलेलं आहे। याच्यामध्ये मुख्य बाब म्हणजे अशी की जे कॅन्डिडेट अगोदर इलिजिबल होते म्हणजे पात्र होते त्यांनासुद्धा नंतर व्हेरीफाय करून अपात्र केले। जसे आपण याच्यात बघितलं तर 6 नंबरच्या कॅन्डिडेटलासुद्धा आपल्याला इथं इलिजिबल दिलेलं होतं, त्याच्यानंतर त्यांना स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नसल्यामुळे नॉट एलिजिबल केलेलं आहे। नंतर 11 नंबरचे जर कॅन्डिडेट बघितले आपण तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर फिटरचे आहे, EWS स्पोर्ट पर्सनमधनं आहे, नॉट एलिजिबल कारण की सर्टिफिकेट जे आहे स्पोर्ट पर्सनचं सर्टिफिकेट व्हॅलिड नाही असं त्यांचा रिमार्क आहे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो 20 नंबरचे कॅन्डिडेट आहे ते आहे सेविंग टेक्नॉलॉजीचे ओपन जनरलचे आहे। इथं पहिलं रिमार्क इलिजिबलचं होतं, नंतर याच्यात नॉट एलिजिबल आलं, नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे। नंतर 21 नंबरचे कॅन्डिडेट बघा मित्रांनो शीट मेटल वर्करचे होते, इलिजिबल अगोदर होतं, नंतर नॉट एलिजिबल, नॉट हॅव्हिंग स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी दिलेलं आहे, म्हणजे स्पोर्ट पर्सनचं जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड पिरियडमधलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो। ठीक आहे, नंतर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर शीट मेटल वर्करचेच आहे, अगोदर इलिजिबल होतं, नंतर नॉट हॅव्हिंग स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी। ठीक आहे, तर अशा प्रकारे बघू शकता। नंतर 24व्या नंबरचे कॅन्डिडेट मित्रांनो क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टूल अँड डाय मेकर प्रेस टूल जिग अँड फ्रॅक्चरचे होते, त्यांनासुद्धा इलिजिबलचा रिमार्क होता। नंतर PA बेनिफिट ऑलरेडी टेकन म्हणजे
PAचं जे बेनिफिट आहे ऑलरेडी त्यांनी घेतलेलं आहे असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर करता होता मित्रांनो, दिव्यांगची जागा होती आणि याच्यामध्ये इलिजिबल होतं. नंतर मेडिकली नॉट फिट फॉर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पोस्ट असं त्यांच्यामध्ये मेडिकलच्या हिशोबाने ते या पोस्टसाठी फिट नाही असा त्यांचा रिमार्क आहे. नंतर वेल्डर करता क्राफ्ट इन्स्ट्रक्टरची 27व्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे स्पोर्ट पर्सन आहे त्यांनासुद्धा अगोदर इलिजिबल नंतर नॉट इलिजिबल केलेलं आहे. नॉट हॅविंग स्पोर्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी दिलेलं आहे. आणि नंतर 32व्या नंबरचे कॅन्डिडेट जर बघितले आपण तर वायरमॅनचे आहे, OBC स्पोर्ट पर्सन आणि यांनासुद्धा स्पोर्ट सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड पिरियडमधले नसल्यामुळे बाहेर करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो DBTच्या संदर्भात अपडेट आहे. आता भरती केव्हा होते केव्हा नाही ते बघावे लागेल. 2 वर्षापासून ही भरती रखडली आहे, जवळपास 2.5 वर्ष होत आहे आणि यांची जी प्रोसेस आहे अजूनही सुरूच आहे. ठीक आहे, बाकीच्या डिपार्टमेंटने भरत्या घेतल्या पण मुले जॉईन पण झाली आणि पेमेंट पण सुरू झालं त्यांचं. बघू आता किती वेळा लवकर DBT जे आहे ते भरती करते. तर मित्रांनो काही अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन व्हा आणि या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.